नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। संत रविदास किंवा मराठीमध्ये ज्यांना आपण रोहिदास असं म्हणतो, त्यांची माघ पौर्णिमा हा जन्मदिवस किंवा जयंती दिवस या निमित्ताने त्यांच्या जीवनचरित्रावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। सर्वप्रथम मी त्यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करतो आणि या ठिकाणी त्यांच्या संबंधानं पाहायचं ठरवलं तर त्यांचा जन्म माघ पौर्णिमेला या ठिकाणी 1398 साली झाला असं सांगितलं जातं। आजच्या काशी जवळील बडूर मडूवाडी येथे पिता रघुनंदन व माता रघुराणी देवी यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला। आजोबाचं नाव हरिनंदन असं होतं असंही त्यांच्या संबंधानं सांगितलं जातं। वयाच्या 8व्या वर्षापर्यंत त्यांनी पंडित शारदानंद यांच्या आश्रमात संस्कृत भाषेचा अभ्यास केला। त्यांनी वेद, पुराण, स्मृती, गीता, उपनिषद या सर्व धर्मग्रंथांचाही अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतो। रोहिदासांना गुरुचं प्रबलन सतत मिळत राहिलेलं आहे। गुरुच्या मृत्यूनंतर मात्र त्यांना आश्रमात जातीयवादाचा सामना करावा लागू लागला, म्हणून त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी इथून आश्रम सोडलेला आहे। परंतु प्रत्यक्ष जरी आश्रमातलं शिक्षण त्यांना प्राप्त होत नसलं तरी त्यांनी मनन व चिंतन करायचं मात्र सोडलेलं नाहीये, ही मात्र विशेषत्वानं आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यांना संस्कृत भाषा तर येतच होती, पण त्याचबरोबर त्यांनी पंजाबी, गुजराती, उर्दू, फारसी आणि मराठी भाषांचं ज्ञानही प्राप्त केलेलं होतं। हे देखील त्यांचं विशेषत्व लक्षात घेण्यासारखं आहे। लोक त्यांना रैदास वा रेईदास, पंजाबी भाषेतनं त्यांना किंवा पंजाबी लोक त्यांना रैदास किंवा रेईदास म्हणतायत। हिंदीमध्ये त्यांना रविदास म्हटलं गेलेलं आहे। राजस्थानीमध्ये रोहिदास म्हटलंय, तर बंगालीमध्ये रोहिदास वा रोहिदास म्हटलं जातं आणि मराठीमध्ये रोहिदास वा रोहितदास या नावानं संबोधलं गेलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना गुरुस्थानी मानून त्यांचा दी अनटचेबल हा ग्रंथ त्यांना समर्पित केलेला होता। कुणाला? संत रविदास किंवा रोहिदास यांना। आपल्या मुलाचं मन संसारामध्ये लागावं म्हणून वडिलांनी त्यांचा विवाह लहान वयातच लोणादेवी यांच्याशी केलेला आहे। विवाह झाल्याच्या नंतर देखील संत रविदास हे संसारात रमलेले नाही आहेत, उलट त्यांनी आपली पत्नी लोणादेवीला देखील या सामाजिक प्रबोधनाच्या किंवा सामाजिक कार्याच्या मध्ये या ठिकाणी गुंतवलेलं आपल्याला दिसून येतं। त्यांचं जे गाव होतं मडूवाडी, तिथून 8 मैल अंतरावर सीर गोवर्धनपूर नावाचं जे गाव आहे, त्या गावाच्या जवळ असलेल्या एका जंगलामध्ये त्यांनी एका चिंचेच्या झाडाखाली या पती पत्नीने झोपडी बांधलेली आहे आणि त्या झोपडीमध्ये संत रविदास आपली पत्नी लोणादेवी बरोबर राहायला लागलेले आहेत। तिथे त्यांना काही शिष्य मंडळी देखील मिळालेली आहे। शिष्य जेव्हा त्यांना तिथे भेटायला यायचे तेव्हा हे पती पत्नी शिष्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत राहिलेले आहेत। म्हणजे संसारात असूनही वैराग्य वृत्तीनं जगणारं या ठिकाणी व्यक्तिमत्व किंवा संत म्हणून आपल्याला संत रोहिदास किंवा रविदासांच्याकडे पाहावं लागतं। त्यांच्या शिष्यांच्या मध्ये संत मीराबाई आहेत, पिपाजी महाराज आहेत, सपनावीर आहेत, दिल्लीचा सुलतान सिकंदर शाह लोधी असे अनेक शिष्य आपल्याला पाहायला मिळतात। जसे जसे शिष्य मिळत गेलेले आहेत तसे तसे त्यांनी आपले दौरे वाढवलेले आहेत। केवळ भारतातच त्यांनी दौरे केले असं नाही आहे, तर देशाच्या बाहेर देखील ते गेलेले आहेत। प्रभुजी तुम चंदन हम पाणी ही त्यांची अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते। रोहिदासांची 40 पदं शीख धर्माचा जो पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब आहे त्यामध्ये त्यांनी घेतलेले आहेत। यावरून संत रविदास किंवा रोहिदासांचं श्रेष्ठत्व आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये। त्यांनी आपल्या रचनांच्या मधनं पराधीनता, गुलामगिरी, लाचारी व कमजोरी हे पाप आहेत आणि ते आपण आपल्या आयुष्यामध्ये ठेवता कामा नये अशा प्रकारचा संदेश दिलेला आहे। कुठल्या गोष्टीचे पाप आहेत? आपण कधीही कुणाच्या पराधीन राहायचं नाहीये, गुलामगिरीचं जीवन जगायचं नाहीये, लाचारीचं आणि कमजोरीचं जीवन जगू नका। अशा पद्धतीचं जीवन जगणं म्हणजे
पापी जीवन जगणं आहे असं ते नेहमी सांगत आलेले आहेत. धार्मिक अंधश्रद्धा, चातुर्वर्ण्य, जाती व्यवस्था यावर त्यांनी कडाडून हल्ला चढवण्याचं काम केलेलं आहे. त्यांचं मोठेपण त्या कालावधीमध्ये काही जणांना खपलं नाही आणि त्यामुळंच वयाच्या 120व्या वर्षी असं सांगितलं जातं की 10 ऑक्टोबर 1518 रोजी गुरु रोहिदासांची चित्तोडच्या किल्ल्यात हत्या करविली गेली. काही जणांचं म्हणणं असं आहे तर काही जण ते सदेह वैकुंठाला गेल्याचंही सांगतात. त्यांच्या विचारांवर चालणारा या देशामध्ये एक पंथ आहे ज्याला रविदास पंथ म्हटलं जातं. या पंथाचे अनेक अनुयायी या देशामध्ये दिसतात. या रविदास पंथाचे जे संस्कार, वेगवेगळे विवाह संस्कार असतील किंवा अन्य अनेक प्रकारचे संस्कार, हे हिंदू धर्माच्या संस्कारांच्या पेक्षा वेगळे संस्कार इथे घेतलेले आहेत. विज्ञानवादी, मानवतावादी संत म्हणूनही त्यांचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. चर्मकार समाजामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. चर्मकार समाज हा तसं पाहिलं तर चिकित्सक समाज आहे. एखाद्या गोष्टीचा स्वीकार करण्यापूर्वी त्याबद्दलचा सांगोपांग विचार हा समाज करतो आणि म्हणूनच आपण बघा की एखाद्या गोष्टीची आपण फार बारकाईने चर्चा करायला लागलो की माणसं सहज म्हणून जातात, काय चांभार चौकशी लावलास. म्हणजे चांभार हा जरी जातीवाचक शब्द उच्चारला जात असला तरी चिकित्सक समाज या अर्थानंच आपण या गोष्टीकडं पाहिलं पाहिजे असं मला या ठिकाणी म्हणावयाचं आहे. संत रोहिदासांना बेगमपूर या गावाची स्थापना करायची होती. आता बेगमपूर या शब्दाचा जर आपण बारकाईने विचार केला तर काय अर्थ होतो? बे म्हणजे नसणे, गम म्हणजे दुःख. ज्या गावामध्ये दुःख असणार नाही आहे, ज्या गावामध्ये जातीवाद असणार नाही आहे, ज्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं कर्मकांड आडंबर असणार नाही आहे, अशा प्रकारचं नगर त्यांना, अशा प्रकारचं पूर, अशा प्रकारचं गाव त्यांना वसवायचं होतं. म्हणजे समत्व निर्माण करणारा समाज किंवा गावं त्यांना वसवायची होती. यावरूनच त्यांचा दृष्टिकोन आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही आहे. ते नेहमी असं म्हणत असायचे की मला कसलं राज्य निर्माण करायचं आहे, तर ते एका रचनेमध्ये असं म्हणतात, ऐसा चाहूं राजमय जहां मिले सबन को अन्न. ऐसा चाहूं राजमय जहां मिले सबन को अन्न, छोट बडो सब सम बसे, रविदास रहे प्रसन्न. असं मला राज्य निर्माण करायचं आहे की त्या राज्यामध्ये कोणीच भुकेने व्याकुळ किंवा भुकेने उपाशी पोटी झोपणार नाहीये, सगळ्यांना अन्न मिळेल. आणि छोटो बडो सब सम बसे, आणि ज्या समाजामध्ये, ज्या राज्यामध्ये कोणी लहान असणार नाही, कोणी महान असणार नाहीये, कोणी निचल्या जातीचं असणार नाही, उच्च जातीचं असणार नाही, जिथे समता प्रस्थापित झालेली असेल, आणि असं जर झालं तरच मला प्रसन्नता वाटेल, अशा पद्धतीचं त्यांचा विचार आपल्याला पाहायला मिळतो. मन ही पूजा, मन ही धूप. ते ईश्वराच्या पूजेबद्दल म्हणतात की बाकीच्या गोष्टींच्या पेक्षा ईश्वराची पूजा ही मनानेच करणं महत्वाचं आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलं. किंवा एका ठिकाणी असं म्हटलंय की नाही निर्मळ जीवन काय करील साबन, तैसे चित्त शुद्ध नाहीये. चित्त जर शुद्ध नसेल तर बाकीच्या कुठल्याही गोष्टीला काही अर्थ नाहीये. आणि म्हणून ते म्हणतात की मन हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून ते म्हटले ना, मन चंगा तो कटोती में गंगा, असाही विचार त्यांनी मांडलेला आपल्याला माहिती आहे. म्हणून मन स्वच्छ असलं पाहिजे, मन पवित्र असलं पाहिजे, या प्रकारचा विचार ते मांडताना आपण पाहतो. त्यांचं काव्य हे जनसामान्यांच्या मध्ये क्रांती घडवणारं काव्य ठरलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांना बंडखोर कवी, थोर सत्यशोधक, महान समाज सुधारक, राष्ट्रीय ऐक्यासाठी झटणारे, वर्णव्यवस्थेविरुद्ध संघर्ष करणारे मानवतावादी सुधारक किंवा संत म्हणून आपण आवर्जून त्यांचा उल्लेख करतो. ते एका रचनेमध्ये त्यांच्या तशा बघितल्या तर बऱ्याच रचना या अत्यंत महत्वाच्या रचना म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. ते त्यांच्या काही रचनांचा विचार आपण आता करणार आहोत. जात जात में जात है जो केलन में पात, रविदास न मानुष जुड सके जो लो जात न जात. ते असं म्हणायचे की ही जात नावाची या देशाला लागलेली खऱ्या अर्थानं कीड आहे. ही जात कशी आहे तर केलन के पात. आपण जर केळीचे खांब वरून
जर आपण काढायला गेलो तर एक पान काढलं की त्याच्या खाली दुसरं पान, त्याच्या खाली तिसरं पान, असं एकाखाली एक आपल्याला दिसतं त्या बुंद्याला केळीच्या. त्याच पद्धतीनं या देशात जातीतून जात, जातीतून जात, जातीतून जात अशा प्रकारची या देशातली जातीय उतरंड आहे. आणि त्यामुळंच या देशातला माणूस एकमेकांच्या पासून दूर जातोय, एकमेकांच्या जवळ येत नाहीये. आजही आपण या 21व्या शतकामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ज्या आपण पाहतोय लोकसभेपासून ते परवा संतोष देशमुख यांचा खून झाल्याच्या नंतरचं देखील आणि आजचं देखील वातावरण जर आपण पाहिलं तर जातीयतेचा कसा रंग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आणि राजकारणाच्या पोटी या जातीयतेमध्ये वितुष्ट निर्माण करण्यासाठी तेल घालण्याचं काम कसं केलं जातंय ही गोष्ट म्हणजे आज 21व्या शतकामध्ये देखील आपण पाहतोय की जातीयता माणसाच्या डोक्यातून गेलेली नाही आहे. जात जात होती, जात येत होती, जात जाताना जातीला भेटली, तसेच रेटली सचिवालयापर्यंत, मंदिरालयापर्यंत. असं रामदास फुटाणेंची एक फार मोठी रचना जातीयतेच्या संबंधानं आहे. ज्या जातीबद्दल कबीर देखील म्हणाले, जाती न पूछो साधकी पूछ लीजियो ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान. तशाच पद्धतीनं या ठिकाणी जातीयता या देशाला लागलेली कीड आहे आणि याबद्दलचं एका अर्थानं चिंताच या रचनेतनं संत रविदास किंवा रोहिदास व्यक्त करताना दिसतात. जाती पाती के फेर में मारी रहे सब लोग, जात पातीच्या मी उच्चतून कनिष्ठ, मी फार मोठा, तो काय चिल्लर, या पद्धतीच्या जातीयतेच्या मानसिकतेमुळेच इथे या देशामध्ये लोक एकमेकांचे खून करायला लागलेले आहेत, एकमेकांना मारायला लागलेले आहेत. माणूस स्वतः को खात होई रविदास जात कारो. रविदास म्हणतात त्या केव्हा म्हटलंय त्यांनी 13व्या शतकामध्ये 14व्या शतकामध्ये ज्या गोष्टीची चिंता या संत रविदासांनी व्यक्त केली ती चिंता आज वर्तमानामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यांनी ही चिंता व्यक्त केली होती की जाती पाती के फेर में मारी रहे सब लोग, जातीपातीच्या या फेऱ्यामध्ये लोक मारले जात आहेत आणि माणुसकी नावाची गोष्ट इथून समाप्त होते आहे. आणि हे रविदास जाती का रोग, हे जातीचा रोग मात्र फार भयानक आहे, अशा प्रकारचा विचार त्यांनी व्यक्त केला होता. रविदास असंही म्हणतात की रविदास जन्म के कारणे होत नको नीच. अत्यंत महत्वाचा विचार त्यांनी मांडला. जसं की अनेक संतांनी सांगितलेलं आहे की कुणी जन्मामुळे उच्च असू शकत नाही आहे आणि कुणी जन्मामुळे नीच असू शकत नाही आहे. म्हणून ते म्हणतात की रविदास जन्म के कारणे होत नको नीच. कोणी जन्मामुळं निचला जातीत जन्माला आला म्हणून तो नीच, कोणी उच्च जातीमध्ये जन्माला आला म्हणून तो उच्च, असं काही होऊ शकत नाहीये. ओछे कर्म की कीचने कर दिया सबन को नीच. खरं तर त्याच्या कर्मावरून त्याची उच्च नीचता ठरवली पाहिजे. उच्च जातीमध्ये जन्माला आला पण कर्म जर नीच करत असेल तर तो नीच आहे आणि नीच जातीमध्ये जन्माला येऊन त्याचं कर्म जर चांगलं असेल तर तो उच्च जातीचा आहे. हा विचार या ठिकाणी संत रविदास या रचनेतनं आपल्या समोर ठेवताना दिसतात. रविदास जाती पाती पूचई का जात कापात. रविदासांना त्या कालावधीमध्ये जातीयतेचं मोठं स्तोम माजलेलं होतं म्हणून त्या काळातल्या सगळ्या संतांनी जातीयतेच्या विरोधामध्ये मोठा प्रहार केलेला आहे. इथे आपण बघितलं असेल की या ठिकाणी जसे संत तुकाराम महाराज आपल्या महाराष्ट्रात म्हणाले की उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी लक्षी रक्षी प्रल्हादासी. किंवा यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, इथे सकळांशी येते आहे आधी कारण, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. जसं वारकरी संप्रदायातल्या संतांनी जातीयतेचा विरोध करून सर्वांना वाळवंटामध्ये सगळे समान आहेत, पांडुरंगाच्या समोर सगळे समान आहेत, कोणी उच नीच नाही आहे, अशा पद्धतीचा विचार जसा वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांनी मांडला तशाच प्रकारचा विचार या ठिकाणी रविदास म्हणतात. रविदास जाती पाती पूछे का जात का पात. रविदास म्हणतात की का कशासाठी तुम्ही ह्या जातीचा त्या जातीचा, तो कोण्या जातीचा आहे, हा कोण्या जातीचा आहे, जातीपातीबद्दलची विचारणा का करतो तुम्ही. म्हणून का जात का पात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र एके सबन की जात. ते म्हणतात की ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य आणि शूद्र हे काही वेगवेगळ्या जातीचे नाही आहेत, सगळ्यांची जाताची एकच आहे आणि ती जात म्हणजे माणूस ही खऱ्या अर्थानं जात आहे.
आणि म्हणून आपण सगळ्यांनी सगळ्यांच्याकडं माणूस याच दृष्टिकोनातनं बघितलं पाहिजे. कोणी ब्राह्मण म्हणून श्रेष्ठ आणि कोणी शूद्र म्हणून कनिष्ठ, या दृष्टिकोनातनं आपण त्यांच्याकडे बघता कामा नये. अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा विचार या रचनेतनं संत रविदास आपल्यासमोर ठेवतात. भगती ऐसी सुनहु रे भाई, आई भगती तब गई बडाई. भक्ती भक्ती म्हणजे तरी काय, तर अत्यंत महत्त्वाचं सूत्र संत रविदास या ठिकाणी मांडताना दिसतात. भक्ती करणारा माणूस कोण किंवा खऱ्या अर्थानं भक्त कोण, तर ते म्हणतात की आई भगती तब गई बडाई. ज्याच्या जवळचा बडप्पन गेलेला आहे, म्हणजे अहंकार गेलेला आहे. म्हणून तुकाराम महाराजांचं एक रचना अत्यंत महत्वाची आहे की अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. आणि जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत त्या भक्तीमध्ये काही अर्थ नाही आहे. तसंही तर संत रविदास सांगतात की ज्याच्याजवळ भक्ती आहे, भक्ती आली की त्याच्या ठिकाणचं बडप्पन, मग ते वेगवेगळ्या प्रकारचं बडप्पन जे अंतःकरणामध्ये अहंकार असतो तो निघून जातो. आई भक्ती तब गई बडाई, इथे सुंदर सांगितलेलं आहे. कहा भयो नाचे अरण गाये, कहा भयो तब कीने. नाचल्यामुळं, तप केल्यामुळं, पुढे म्हणतात की ते चरण धुवून पाणी पिल्यामुळं, जेवलो तत्वचीने, कहा भयो जे मुंड मुंडायो, कहा तीर्थव्रत कीनो. केसाचं मुंडन केल्यामुळं, तीर्थक्षेत्र यात्रेला गेल्यामुळं, या सगळ्यांच्या गोष्टीमुळं ईश्वर प्राप्त होतो असं काही नाही आहे. तर खऱ्या अर्थाने ईश्वर कशामुळे प्राप्त होतो? स्वामी दास भगत अरुसेवक, परम तत्व नहीं चीने, कही रैदास तेरी भगती, दुरी है भाग बडे सौ पावे, तजी अभिमान मेटी आपा पर, पिपिलिक हुए चुनी खावे. खऱ्या अर्थानं त्यालाच त्या परमात्म्याची प्राप्ती होते ज्यानं आपल्या अंतकरणातला अभिमान घालवलेला आहे. आणि पिपलिका म्हणजे मुंगी ज्याप्रमाणे लहान होऊन काय करते, पिपलिका हुए चुनी खावे, लहान होऊन साखर खाते, त्या पद्धतीने आपण नम्र होऊनच ईश्वराला प्राप्त केलं पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहती. म्हटलं ना की मुंगी साखरेचा रवा. ही मुंगी काय करते तर छोटं होऊन साखर खाते, मोठं झालं तर त्याला काहीच मिळत नाहीये. तसं भक्तीमध्ये शेवटची ओळ त्यांनी असं सांगितलेली आहे की पिपलिक हुए चुनी खावे. कुठल्या बाकीच्या बाह्य